नमस्कार श्रोते हो, दीपक रेगी कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकताय सौ आयडा बॅरेटो लिखित सातमाईंचे रान या कादंबरीचा दुसरा भाग अर्थात सीझन 2. आणि आजचं प्रकरण आहे कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे. ह्याच दरम्यान माझ्या आयुष्यात एक सुंदर परंतु फार दुःखदायक अशी घटना घडलेली होती. कधी काय होतं, आपल्या आयुष्यात एखादी अशी घटना घडते की नंतर त्या घटनेचे पडसाद कधी एकांतात बसल्यानंतर आठवून जीव अगदी व्याकुळ करून टाकतात. आजही माझ्या एकांतात मला व्याकुळ करून टाकणारी ती घटना मी तुम्हाला सांगणार आहे. काय झालं होतं, आमच्या सातमाईंच्या वाड्यात कधी सणावारी अथवा कोणाच्या नवसाची किंवा कधी लग्न कार्याची किंवा सातमाई आणि झपाट्याची गाव जेवणावळ असली की तो गाव जेवणावळीचा सगळा स्वयंपाक वाड्याच्या बाहेरच्या समोरच्या बाजूला मंडप घालून करायची गाव पद्धत होती. पण आता काय झालं होतं, आमची सरस्वती विहीर आमच्या गोठ्याच्या जागी बांधल्यामुळे आमचा गोठा आता आम्ही जिथे आमच्या मोकळ्या बैलगाड्या ठेवत होतो आणि आम्ही पोरं जिथं भातुकलीचा खेळ खेळायचो त्या जागी बांधला गेला होता. त्यामुळे आता बाहेरचा गाव जेवणावळीचा मंडप जिथे घातला जायचा तिथे आता आमच्या मोकळ्या बैलगाड्या ठेवण्यात यायला लागल्या. आता आमच्या गावात अशी जेवणावळ असली की ते जेवण वाड्याबाहेर सर्व गावासमवेत करायची पद्धत असल्यामुळे या गाव जेवणावळीच्या उजेडासाठी प्रत्येक वाड्याच्या भिंतींना चौकोनी 4-4 हाताच्या अंतरावर कंदील ठेवण्यासाठी खोळी केलेल्या असत. आमच्याही वाड्याच्या बाजूला या खोळी केलेल्या होत्या. या खोळी मोजून 11 होत्या आणि त्या 11 खोळीतले 11 कंदील नेहमी आत्याच्या माळ्यावर ठेवलेले असत. एखाद्या गाव जेवणावेळीच्या वेळी ते माळ्यावरनं उतरवले जाऊन प्रत्येक खोळीत पेटवून ठेवले जात आणि एकदा का जेवणावळीचा कार्यक्रम संपला की ते कंदील मी माळ्यावर ठेवून द्यायची. नंतर त्या रिकाम्या खोळी पुढच्या गाव जेवणावळीची वाट बघत तशाच रिकाम्या उदासवाणी बसून राहायच्या. एकदा संध्याकाळी माझ्या आईने मला आमच्या कचराकुंडीच्या खड्ड्याच्या बाजूला थापलेल्या शेणे आणायला पाठवलं होतं. त्यावेळी मी त्या कचराकुंडीजवळ गेले आणि 4 शेण्या उचलून परत येताना मी सभोवताली बघितलं आणि बघतच राहिले. ते दूरवरचं आकाश सोनेरी लालसरून खाली उघडलं होतं. थंड वाऱ्याच्या मंद झुळका मनाला आणि शरीराला उत्साहित करत होत्या. मी ते निसर्ग सौंदर्य डोळे भरून तसंच उभी होती बघत इतक्यात मी बघितलं की अगदी दूरवरून एक मोठा पक्षी आपले मोठे पंख पसरून आमच्याच वाड्याच्या दिशेनं उडत उडत येत होता. आणि मी पाहिलं तो पक्षी सरळ येऊन त्या मधल्या खोलगट खोळीच्या वर जाऊन बसला. तेव्हा मी हलके जरा जवळून पण लपून त्या पक्षाला नीट बघितलं तर तो चांगला कोंबडी एवढा मोठा तांबड्या पंखाचा आणि काळ्या चोचीचा मोठा पक्षी होता. त्याचे जाडजोड बाय काळे आणि नखं वाकलेली होती. तसंच त्याच्या डोक्यावर लांडोरणीला असतो तसा लहानसर तांबडा तोरा होता. तो पक्षी देखणा असला तरी विचित्र असा होता आणि मला जाणवलं की हा आमच्या देशावरचा पक्षी नाही आहे, तर हा वेगळाच कुठला तरी आहे. त्यावेळी मी त्या पक्षाला असं बघत असताना तो पक्षी एकदम कर्कशपणे विचित्र असा ओरडला आणि आमच्या त्या मधल्या खोलगट खोळीत चटकन आत शिरला. त्यावेळी फक्त त्याचा तो लाल तुरा बाहेर दिसत होता. मी बराच वेळ त्या खोळीकडे बघत राहिले, परंतु नंतर तो पक्षी बाहेर आलाच नव्हता. तेव्हाच वाड्याचं दार बंद करण्यासाठी तातूनी मला सरस्वते आत ये म्हणून हाकारलं. मी चटकन त्या शेण्या घेतल्या माझ घरात आले तर आई एकदम माझ्यावर चिडून ओरडली की सरस्वते, मी तुला 4 शेणे आणायला पाठवलं होतं, शेण्यात थापायला नव्हतं. तसं मी काही उलट न बोलता ओसरीवर आले तेव्हा मी त्या देखण्या पक्ष्याचाच विचार करत होते की हा छान पक्षी कुठून आला आहे आणि तो त्या खोळीत का शिरून बसला आहे. नंतर मी त्या पक्ष्याच्या पाळतीवरच राहिले तेव्हा मला आढळलं की हा छान पक्षी दर संध्याकाळी साधारण 6:30च्या सुमाराला त्या खोळीत जाऊन बसत होता. मी लागोपाठ चांगलं 4 दिवस त्याच्या पाळतीवर राहिले होते. पूर्वी कधीही मी असा पक्षी अगदी आमच्या झपाटलेल्या बाभळीच्या रानात सुद्धा बघितलेला नव्हता. मी 4 दिवस त्या पक्षाला संध्याकाळी त्या खोळीत जाताना बघितलं आणि 4थ्या दिवशी संध्याकाळी आमचा तातू दार लावायला आला तेव्हा त्याला मी तो पक्षी दाखवला होता. आणि त्यावेळी ती माझी फार मोठी चुकी झाली.
तातूनं पाहिलं. तो पक्षी आला, थोडा वेळ खोळीच्या वर बसून नंतर कर्कश ओरडून त्या खोळीत शिरला. हे बघून तातू मला आश्चर्याने हलकेच म्हणाला होता, सरस्वती, अगं हा कुठला वेगळाच पक्षी आहे. चल, मी त्याला धरतो आणि आजीला दाखवतो. आणि तातू चटकन वाकळ आणि आपल्या आईची 2 पोलकी घेऊन आला. ती पोलकी आपल्या दोन्ही हातावर लपेटून ती वाकळ आपल्या डोकीवर घेऊन तो दबकत दबकत त्या खोळीजवळ गेला. तेव्हा मी त्याच्या मागेच होते. तातू त्या खोळीजवळ पोहोचला आणि त्यांनी पटकन आपले हात आत घालून त्या पक्ष्याला घट्ट धरून बाहेर काढलं. तेव्हा तो पक्षी जीवाच्या आकांतानं धडपडत क्वाक क्वाक असं ओरडत तातूच्या हाताला आपल्या दणकट चोचीने टोचत सुटला. मला वाटलं बरं झालं बाई, तातूने आपल्या हाताला ती पोलकी लपेटलेली होती म्हणून, नाहीतर त्या पक्ष्यानं आपल्या चोचीनं टोचा मार मारून तातूच्या हाताची वाट लावली असती पुरती. त्यावेळीही मला त्या सुटकेसाठी विलक्षण धडपडणाऱ्या पक्ष्याचं ते तातूच्या हाताला टोचा मारून मारणं बघून वाटलं, जर तातूनं ही मंगी काकूंची पोलकी हाताला न गुंडाळता तसंच त्या पक्ष्याला उचललं असतं, त्या पक्ष्याने तातूच्या हाताला टोचा मारून त्याला जखमी केलं असतं, तर कदाचित आमच्या मंगी काकूसुद्धा इरली काकूंसारखं म्हणाल्या असत्या की ह्या मेल्या सरस्वतीमुळे माझ्या पोराच्या हाताची पुरती वाट लागली. हिला कोणी सांगितलं होतं त्या पक्षाबद्दल माझ्या पोराला सांगायला? त्यावेळीसुद्धा इरली वहिनींनी सखाला नदीवर नेऊ नको असं हिला सांगितलं होतं, तरीही त्याला घेऊन गेली. या विचारानं मी एकदम दचकले, माझी मान झटकली. तेव्हा तातू म्हणत होता, सरस्वती, अगं हा पक्षी एकदम जड आहे. चल लवकर वाड्याकडे. जर आईचं पोलकं हातातनं सुटलं ना तर माझ्या हाताचं काही खरं नाही. आमच्या तातूने आता त्या धडपडणाऱ्या पक्षाला आता त्याच्या पंखासकट नीट घट्ट पकडलं होतं. तेव्हा मी त्या पक्षाला अगदी जवळून बघितलं. त्या छान छान पक्ष्याचे ते मोठे डोळे लाल माणकाचे होते आणि त्याच्या अंगावर लाल निळ्या लहान लहान मोरपंखी पिसांची पखरण होती. तो आताही आपले लाल डोळे रागानं फिरवत तातूला चावायला बघत होता. आमचा तातू एवढा दणकट असूनही त्याला त्या पक्ष्याला घट्ट धरण्यासाठी अगदी तारेवरची कसरत करायला लागत होती. त्यावेळी त्या पक्ष्याला घट्ट धरताना तो अगदी शेतात उभ्या केलेल्या बुजगावण्यासारखा दिसत होता आणि मी त्याच्याकडे बघत खो खो हसत सुटले. तेव्हा माझ्यावर रागवून तातू म्हणाला, सरस्वती, मला आता कळलं तुला कुणाकडे बघून हसायची वाईट सवय आहे. चल लवकर. जेव्हा आम्ही वाड्यात गेलो तेव्हा सगळा वाडा त्या पक्ष्याच्या कर्कश ओरडण्यामुळे क्षणात आमच्या भोवती गोळा झाला होता. माझी आजी आश्चर्यानं त्या पक्ष्याकडे बघत म्हणाली, अरे तातू, हा पक्षी कुठनं आणला तू? तसं मी लगेच माझी वेळणी पुढे घेऊन माझी हुशारी सगळ्यांना सांगितली होती. त्यावेळी आजी त्या पक्ष्याला नीट बारकाईनं बघत म्हणाली, अरे तातू, हा ढोल्या जातीचा अत्यंत दुर्मिळ असा तांबड्या ढोल्या आहे. हा झाडावरच्या मुंग्या, साप, सरडे तसंच लहान पक्षी त्या पक्ष्यांची अंडी खातो. म्हणजे हा पक्षी मांसाहारी आहे. या दुर्मिळ पक्ष्याचं विशेष म्हणजे याचं मांस अतिशय चविष्ट आणि पौष्टिक असून दमा, टीबी तसंच जुनाट सांधेदुखीसारख्या रोगावर ह्याचं मांसभक्षण अगदी रामबाण उपाय आहे. म्हणून रानातले भिल्ल या पक्ष्याची शिकार करून किंवा त्याला पकडून बाजारात फार चांगल्या किमतीला विकतात. त्यामुळे या पक्ष्याची जात आता फार दुर्मिळ झाली आहे. म्हणजे असं समजा की ती जात आता जवळजवळ नष्टच झाली आहे. पण मग हा पक्षी आपल्या खोळीत कसा काय आला? नंतर आजी एकदम विचार करत म्हणाली, आनंदे, अगं ही मादी असावी आणि अंडी घालण्यासाठी त्या खोळीत आलेली असणारी. आजी हे सांगत असताना आमच्या 1.5 शहाण्या यमीनं भस्कन आपला हात पुढे करून त्या पक्ष्याला स्पर्श केला आणि आम्हाला काही कळण्यापूर्वी त्या घाबरलेल्या पक्ष्यानं यमीच्या हाताला कडकडून चावा घेतला होता. आणि यमीच्या त्या जखमेवर 2 टाके घालण्यासाठी आमच्या विठ्ठल काकांना तिला एवढ्या रात्री शिरगुप्पीच्या दवाखान्यात न्यायला लागलं होतं. आमच्या गुरुजींना मात्र त्या मोठ्या पक्ष्याचं फार कौतुक वाटलं. ते आजीला म्हणाले, आजीबाई, तुमच्या देशावर असले पक्षी अजून आहेत ही फार चांगली गोष्ट आहे बरं का. मी ह्या पक्ष्याबद्दल ऐकलेलं होतं, त्याचं चित्रही पाहिलेलं होतं, पण आज याला प्रत्यक्ष भेटायचा योग आला. तसे शिवा काका हसत म्हणाले, असं म्हणताय गुरुजी, तर मग त्याला तुम्ही जवळ घ्या, तुमची राम भरत भेट होऊन जाऊ द्या. हे ऐकून गुरुजी फक्त हसले आणि त्या मोठ्या पक्ष्याकडे बघत आजीला म्हणाले, आजीबाई,
आपण आता ह्या दुर्मिळ पक्ष्याचं काय करायचं ठरवलं आहे? आजी म्हणाली, गुरुजी आम्ही त्याला आत्ता सोडून देणार. मी घाईघाईनं म्हणाले, आजी अगं आपण हा छान पक्षी पाळूया ना, बघ ना किती छान दिसतोय. तेव्हा गुरुजी माझ्याकडे बघत म्हणाले, सरस्वती अगं कुठल्याही पक्षाला असं पिंजऱ्यात घालून पाळू नये. आपले लोकमान्य टिळक काय म्हणाले होते? ते म्हणाले होते, स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवीनच. म्हणून सरस्वती त्या थोर देशभक्ताच्या म्हणण्याप्रमाणे पक्षाचं सुद्धा स्वातंत्र्य हा जन्मसिद्ध हक्क आहे का नाही? म्हणून आजीबाईंचा तो निर्णय सर्वस्वी योग्य असा आहे. आणि तेव्हा आमचे शिवा काका म्हणाले, आई मला वाटतं हा आपल्याला आयता मिळाला आहे तर आपण ह्याला कुलू किरय्या यांच्याजवळ देऊन त्यांना उद्याच शिरगुप्पीच्या बाजारात नेऊन विकायला सांगू. निदान 4 पैसे मिळतील आपल्याला, यमीचं दवाखान्याचं बिल भरून निघेल. ते ऐकून गुणा काकू एकदा म्हणाल्या, अहो काय भलतंच बोलताय आहे, तुम्ही त्याला आत्ता सोडून द्या. आमच्या गुणा काकूंचं बोलणं ऐकून आजी शिवा काकांना म्हणाली, शिवा लेकरा जरा गुणाकडनं काहीतरी शिक. अरे सगळ्याच गोष्टीत व्यवहार पाहू नये. चल तातू तू जा याला सोडून ये. आणि तातू पुन्हा वाड्याबाहेर आला तेव्हा त्याच्या पाठोपाठ आम्ही पोरं होतो. तातूनी त्या पक्षाला नेऊन पुन्हा त्या खोळीत सोडलं तेव्हा आम्ही पोरं ते सगळं दुरून बघत होतो. तो ढोल्या पक्षी तातूनं त्याला खोळीत सोडल्यावर पटकन आत गेला आणि नंतर क्षणात भयानक कर्कशपणे ओरडत बाहेर येऊन आपल्या पंखांची वेगानं फडफड करत तो त्या काळोखात दूर दूर उडून गेला. आम्ही वाड्यात आलो. नंतर दुसऱ्या दिवशी मी आणि तातूनं त्या खोळीत जाऊन बघितलं तेव्हा आम्हाला धक्का बसला. त्या खोळीत कोंबडीच्या अंड्यासारखी मोठी 6 तपकिरी रंगाची अंडी होती. आम्ही त्या आजीला सांगितल्यावर आजी दुःखानं म्हणाली, अरे 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 तातू तू त्या ढोल्या पक्षाला उगाचच धरलंस रे. आता ती पुन्हा त्या अंड्यावर उभवायला येईल का नाही देव जाणे रे. ते ऐकून मला भयंकर वाईट वाटलं होतं. तसं आम्हाला सगळ्यांना त्यावेळी वाटलं होतं की ती सुंदर पक्षीण आपल्या त्या 6 अंड्यांकरता त्या खोळीत परत येईल. पण मनुष्य प्राण्याच्या स्पर्शाचा द्वेष करणारी ती पक्षीण पुन्हा म्हणून आपल्या खोळ्यातल्या घरट्यात परतली नाही. मी रोज संध्याकाळी जाऊन त्या पक्षिणीची वाट बघून नंतर निराश होऊन त्या अंड्याजवळ जाऊन बघायचे. तेव्हा माझ्या कल्पनेनं त्या अंड्यातल्या सुंदर गोजीरवाण्या पिलाचं मनोमन चित्र रेखाटून मी पाणवलेल्या डोळ्याने पुटपुटत असे की हे अंडातल्या सुंदर पिल्लांनो, माझ्यामुळे तुमची आई तुमच्यापासून दूर गेली, मला क्षमा करा, तरी आपण रोज तिची वाट बघू. नंतर अशाच एका उदास संध्याकाळी मी त्या पक्षिणीची वाट बघत असताना मी भयचकित नजरेनं बघितलं. त्या खोळीतनं एक भला मोठा काळा साप वळवळत बाहेर येऊन उतरून खाली निघून गेला. मी मोठ्यानं रडत जाऊन बघितलं तर आता तिथे काहीही नव्हतं. मी रडत माझ्या हाताकडे बघितलं आणि मला वाटतं की प्रत्येक गोष्ट माझ्या या अशुभ हाताने उलटी का घडते. माझे हे हात कधी कोणाचं भलं करू शकतील का? आता त्या घटनेला पुष्कळ वर्ष झाली. नंतर मी अशुभ ठरवलेल्या माझ्या त्या हातांच्या लांबसडक बोटांनी सरस्वतीची लेखणी धरून माझ्या आयुष्याची वाटचाल केली आणि माझ्याही नकळत मी अनेकांच्या मनाजवळ आले. म्हणून आपल्या हाताने नेहमी वाईट होतं असा तुम्हीही कधी गैरसमज करून घेऊ नका, कारण आपल्या त्या हातांना कशाची दैवी देणगी लाभली आहे हे त्यावेळी आपल्याला माहीत नसतं, त्या तळ्यातल्या राजहंसासारखं. नंतर मला आपण तातूकडे उगाचच त्या पक्षिणीबद्दल बोललो याचा फार फार पश्चात्ताप झाला होता. पण आता तो पश्चात्ताप करून काही उपयोग नव्हता. व्हायचं ते होऊन गेलं होतं. म्हणून मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगते की कुठलीही गोष्ट करताना पहिल्यांदा त्या गोष्टीच्या परिणामाचा 10 वेळा विचार करा. म्हणजे मग नंतर माझ्यासारखा पश्चात्ताप करायची पाळी तुमच्यावर कधीच येणार नाही. तुम्हाला सांगते, आत्तासुद्धा एखाद्या उदास संध्याकाळी मी एकटीच खिडकीजवळ बसले की मला ती उदास संध्याकाळ आठवते. मी प्रथमच त्या देखण्या पक्षिणीला बघितलं होतं. त्यावेळी मला त्या दूरवरच्या रानातून टिटवीचं अशुभ ओरडणं ऐकू आलं होतं. आम्ही देशावरचे शेतकरी त्या टिटवीच्या ओरडण्याला मृत्यूचं गीत समजतो, अशुभ मानतो. आता तुम्ही म्हणणार की बाई गं, तुमच्या देशावर टिटव्याच भरल्या आहे तर त्या ओरडणारच. पण तसं नाही आहे. टिटवीचं ओरडणं एखाद्या प्रसंगाच्या वेळीच ऐकू आलं तर ते अशुभ मानलं जातं.
आणि खरोखर त्या 6 अंड्यातल्या पिल्लांना मी ऐकलेलं ते टिटवीचं ओरडणं अशुभ ठरलेलं होतं, पण ते अशुभ ठरायला माझाच हातभार लागलेला होता. आणि तेच एक शल्य आजसुद्धा मला एकांतात बोचत राहतं आणि नकळत मनाचा श्लोक माझ्या ओठातनं उमटतो. मनी मानवा व्यर्थ चिंता वाहते, अकस्मात होणार ते होऊन जाते. घडे भोगणे सर्वस्वी कर्मयोगे, मतिमंद ते खेद मानी वियोगे. आमच्या वाड्यात ह्या सगळ्या घडामोडी चालल्या होत्या, त्यामुळे आजी मुंगळ्याला तात्पुरती तरी विसरली होती. तसं मुंगळ्यानं आमच्या चिमुकल्या मांजरीवाडीत आपलं बस्तान अगदी छान बसवून भटाला दिली ओसरी, भट हातपाय पसरी ह्या म्हणीचं सार्थक गावाला करून दाखवलेलं होतं. त्याने त्याला झालेल्या अचानक गुप्तधनाच्या लाभामुळे हळूहळू मांजरीवाडीतल्या जमिनी घ्यायला सुरुवात केली. तेव्हा आजीला जाणवलं की मुंगळ्या जर असा हातपाय पसरून मांजरीवाडीतल्या जमिनी घेत राहिला तर या सातमाईंच्या मांजरीवाडीचं धनगरवाडीत रूपांतर व्हायला वेळ लागणार नाही. आणि पुढचा धोका जाणवून माझ्या एकट्या आजीनं गावाच्या मदतीनं मुंगळ्याला आणखीन पाय पसरायला खीळ घातली होती. परिणामी मुंगळ्या आता माझ्या आजीच्या मृत्यूची वाट बघत बसला होता. आता माझ्या आजीचं सुद्धा बरोबरच होतं. एक तर तिची मांजरेवाडी फार चिमुकली होती. आमचं खोत घराणं, आमचं किन्ना काकांचं घराणं, आरा काकांचं घराणं, दाजी काकांचं घराणं, सदप्पा आणि जैता काकांची मोठमोठी घराणी इथे वसून ही सातमाईंची मांजरेवाडी तयार झाली होती. आम्ही सगळे गावकरी इथं एकजुटीनं एकोप्यानं राहत होतो, सुखासमाधानानं जगत होतो. गावात जरा कोणाला कसली अडचण आली तरी सगळा गाव त्याच्या पाठीशी उभा राहत असे. त्यामुळे आता इथे बाहेरच्या कोणाचाच त्रास आजीला नको होता. आता त्या बाहेरच्या रहीम मास्तरांमुळे आरा काकांचं काय झालं हे सगळ्या गावाने बघितलेलं होतं. त्यामुळे माझ्या आजीचं म्हणणं होतं की जर या बाहेरच्या धनगरांनी येऊन इथे आपले पाय रोवले तर ते गावकऱ्यांना आणि पुढच्या पिढीला त्यांच्या फार धोकादायक होणार होतं. त्यात आता काय झालं होतं, आमच्या प्रत्येकाच्या घरातली तरुण पोरं पुढच्या शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी गावाबाहेर पडत होती. प्रत्येक शेतकरी आपल्या 2 मुलांपैकी एका मुलाला आपल्या शेती व्यवसायात घालून दुसऱ्या मुलाला शिक्षणासाठी आणि पुढे नोकरीसाठी बाहेर पाठवत होता. त्यामुळे व्हायचं काय, जर एखाद्या वर्षी कधी वरुणदेव रुसून ढगाआड बसला तरी त्या शेतकऱ्याच्या पोटाला चिमटा बसत नव्हता किंवा कर्जाचा डोंगर त्याच्या डोक्यावर चढत नव्हता. पण त्यामुळे पुढे काय व्हायला लागलं, शेतकरी विचार करायला लागले, असा आपल्या मुलांनी शेतीमध्ये भारंभार कष्ट उपसण्यापेक्षा आणि पाऊस पाण्यावर त्यांचे संसार अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या मुलांनी शिकून नोकरी करून सुरक्षित जीवन जगावं असं त्यांना वाटायला लागल्यामुळे आपल्या तरुण मुलांना परगावात विशेषतः मुंबईला पाठवण्याचं सत्र गावागावात सुरू झालेलं होतं. त्यात आधुनिक पद्धतीनं शेती करण्याचं तंत्र सुरू झालं होतं. बैलाच्या मानेवर नांगरणीचे जोखट ठेवून उन्हात मर नांगरणी पेरणी करण्यापेक्षा ट्रॅक्टरनं कमी वेळात काही कष्ट न घेता नांगरणी करणं किती फायदेशीर आहे आणि वेळ वाचवणार आहे हे शेतकऱ्यांना नव्याने कळलं होतं. परिणामी अशा आधुनिक परंतु महाग यंत्रसामग्रीसाठी पैसे जमवण्याची लहान गावात आता नित्याची बाब झाली होती आणि त्यात आमच्या मांजरीवाडीचा सुद्धा समावेश होता. आमचंच बघा ना, आमचे रामदास काका एक उत्तम शेतकरी असून सुद्धा ते आपल्या आत्माराम तुकारामला डॉक्टर करायचा विचार करत होते, तर आनंदी आत्याचे सुरेश रमेशसुद्धा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकत होते. फक्त आमच्या किन्ना काकांसारखी थोडी माणसं मात्र वेगळ्या विचारसरणीची होती. त्यामुळे गावात थोडेसे तरुण शेतकरी होते, म्हणजे 100त 5 जण इतकं ते प्रमाण. तर सांगायचा मुद्दा काय की प्रत्येक घरातली तरुण पोरं आता ह्या ना त्या कारणानं बाहेर जायला लागली होती आणि त्यामुळे गावातला तरुण वर्ग कमी व्हायला लागला होता. अशा वेळी अर्ध्या रिकामे झालेल्या गावात नंतर बाहेरून आलेली माणसं फायदा उठवतात हे आजीला अनुभवानं माहिती होतं. या मुंगळ्या धनगरामुळे इथे आलेल्या धनगरांना नक्कीच या गोष्टीचा फायदा होऊन गावाला त्यांनी सळो का पळो करून सोडलं असतं. त्या धनगर जात आपलं झोपडं सोडून कुठे जाणारी नव्हती, तसंच आम्ही गावकरीसुद्धा आमचं घरदार सोडून कुठं जाणार नव्हतो. त्यामुळे ती धनगरी पिढी आणि म्हातारे कोतारे गावकरी यांच्यात नेहमी तिढा राहिला असता. त्यात कुठल्याही लहान गावात जर एखादी बाहेरची वस्ती असेल तर ती वस्ती आपलं वर्चस्व गावासमोर प्रस्थापित करण्यासाठी सतत झगडत राहते.
त्यामुळेच आमच्या मांजरीवाडीत कातकरी, रामोशी आणि भिल्ल यांच्या वसाहतींना एक सीमा घालून दिलेली होती. तशा प्रत्येकच गावात या जातीला सीमा घालून दिल्या होत्या. पण हा सोलापूरचा धनगर त्यांच्या बरोबरीनं गावात स्वतःचा वाडा बांधून त्यांच्या शेजारी राहिला होता. आणि ही चुकी त्याला जमिनी विकणाऱ्या शेतकऱ्यांची होती. आता आमचे रामोशी, कातकरी, भिल्ल गावाला धरून होते. ते सगळेच गरीब असल्यामुळं ते आमच्या गावकऱ्यांच्या शेतात खपून आपल्या कष्टाची भाकर खात होते. पण मुंगळ्या धनगराची गोष्टच वेगळी होती. त्यांनी कुठून तरी बरंच घबाड मिळवून तो मांजरीवाडीच हळूहळू घेत सुटला होता. खोताची आंबा आजी त्याच्यासमोर त्याची वाट अडवून ठामपणे उभी असली तरी मुंगळ्याला जोखणाऱ्या माझ्या आजीला आपल्या मांजरीवाडीबद्दल चिंता वाटतच होती. आणि त्यातच सातमाई काय निर्णय घेतात हे संकट तिच्यासमोर उभं राहिलं होतं. त्यामुळे तात्पुरती काय होईना ती मुंगळ्याला विसरली होती. मुंगळ्या बस्त्याच्या सांगण्यावरनं थोडा काळ शांत बसला होता. खरं तर तो ज्या गोष्टीची वाट बघत होता ती गोष्ट घडली होती. फरक इतकाच होता की सातमाईंची म्हातारी आटोपण्याऐवजी दाजी पवार आणि त्याची म्हातारी आटोपली होती. आणि शंकरचा मामा झालेला मुंगळ्या दाजी पवाराच्या इस्टेटीच्या रानात चरायला मोकळा झाला होता. आता परसू आणि राणीचं ते गुलाबी रहस्य सातमाईंच्या त्या म्हातारीला त्याला काही करण्यापासून अडवू शकत नव्हतं. तसा दाजीचा जमीन जुमला खोताच्या जमीन जुमल्या एवढाच होता. आणि इतके दिवस दम धरून बसलेल्या मुंगळ्या शेवटी बस्त्याला म्हणाला का बा, आता तो सातमाईंचा रामदास तिथं कोल्हापूरला जाऊन बसलाय आणि त्याच्या चिंतेत ती डोकरी असणार. तर आता मी राणीकडं जाणार आणि स्पष्ट बोलणार. तसा बस्त्या म्हणाला, मुंगळ्या पोरा काय करायचे ते नीट विचार करून कर. तशी मुंगळ्यानं मान हलवली. मुंगळ्या त्या रात्री बराच वेळ जागा राहून विचार करत होता की जर त्याला दाजी पवारची सगळी इस्टेट मिळाली तर अर्धी मांजरीवाडी त्याची होणार होती. त्यात तो 12ही महिने हिरवागार असलेला रानफुलांचा मळा त्याच्या वाड्याच्या जवळ होता. त्या रानफुल्यांच्या मळ्यासमोरचा एक रस्ता ओलांडला की दाजी पवारची अफाट शेतच्या शेतं पसरलेली होती. आणि अचानक मुंगळ्याला एकदम आरा काका आठवून त्याला त्यांचा भयंकर राग आला होता. त्याला वाटलं तो भडवा आरा आता आपली तुटकी मान घेऊन आपल्या जमिनीत फिरतोय. त्या साल्यानं त्याच्या पोरीनं हे असे धंदे केल्यानंतर ते सगळं करण्यापेक्षा आपल्याला त्याची इस्टेट विकून नंतर तो वेताळ आपली आणि त्या सगळ्यांची मान तोडून मेला असता तर काही बिघडलं असतं का? पण नाही, हे मांजरीवाडीचे शेतकरी एक जात असे आरामी. अगदी त्यांच्या गळ्याशी जीव आला तरी आपला जीव सोडतील पण आपला वाडा किंवा जमीन सोडणार नाहीत. आणि नंतर भूत होऊन आपल्या जमिनीत उलट्या पावलांनी चालत बसतील. ती सातमाईंची म्हातारीसुद्धा मी दुप्पट पैसे देऊन जमीन घेत होतो तर हिचीच जमीन घेतल्यासारखी बोंबलायला लागली. नंतर मुंगळ्यानं त्या आक्रमाशी आराचा विचार आपल्या डोक्यातनं काढून टाकला आणि त्याने नंतर उद्या सकाळी राणीकडे जाऊन कसं काय बोलायचं याचा नीट आराखडा तयार केला आणि स्वतःची हसत तो कूस पालटून झोपी गेला. तेव्हा दूरवरून ओरडणाऱ्या टिटवीचं अशुभ ओरडणं त्याला ऐकूच आलेलं नव्हतं. आणि झोपलेल्या मुंगळ्याचं तिथेच चुकलं होतं. आता मुंगळ्याजवळ सगळं काही होतं. त्याला इथे रामशा धनगरवाडी न करतासुद्धा अगदी सुखानं जगता आलं असतं. पण त्यांनी एका वेड्या ध्येयानं आपल्या लहान तोंडी मोठा सूर्याचा घास घ्यायचा प्रयत्न केला आणि नंतर तोच घास त्याच्या घशात अडकला होता. आणि घास घशात अडकणं फार वाईट असतं. सकाळी मुंगळ्या उठला तर रुही आणि तानी दोघीजणी चुलीजवळ न्याहारीची तयारी करत बसल्या होत्या. तर रात्री जास्त झाल्यामुळे बस्त्या आणि धर्मे अजून झोपलेले होते. तेव्हा उठलेल्या मुंगळ्यानं घाईघाईनं आपली न्याहारी आटोपून तो रुहीला म्हणाला, रुया मी जरा बाहेर जाऊन येतो. तसं रुहीला वाटलं स्वारी सकाळी सकाळी त्या आक्करमाशी किन्नाकडे निघालेली असावी. पण सकाळी सकाळी भांडणं नकोत म्हणून ती काही बोलली नाही. इतकंच म्हणाली, लवकर या. आणि मुंगळ्या पडला बाहेर. तो जेव्हा राणीच्या वाड्याच्या अंगणात पोचला तेव्हा राणी काकू अन्नीला घेऊन ओसरीवर भरवत बसली होती. शंकर तिच्या जवळ होता आणि परसू न्याहारी करून शेताकडे गेला होता. तेव्हा साधारण 8:30 वाजलेले होते. राणीने जेव्हा मुंगळ्याला इतक्या सकाळी सकाळी आपल्या अंगणात बघितलं तेव्हा ती जरा धसकली. त्यात परसू इथे नव्हता.
आणि हा धनगर इतक्या सकाळी काही तिची आणि शंकरेची चौकशी करायला आलेला नव्हता हे मात्र नक्की. मग हा इथे सकाळी सकाळी का कडमडला हेच राणी काकूला कळेना. ती एकदम भांबावून उठली. तसं मुंगळ्या हसत हसत म्हणाला, अहो राणीबाय, तुम्ही आमच्या मेव्हण्याला निवांतपणी बरवा. म्या माया भाच्याला बघायला आलो होतो. त्याचवेळी रांगणारा शंकर रांगत रांगत मुंगळ्याजवळ गेला. त्याला उचलून घेत मुंगळ्या जोरात म्हणाला, अरे माझ्या गबरो, मा आता तुला एक गुपित सांगतो. ह्यो इथं बसलाय तो येडा आहे ना, तो तुझा बा नाही आहे. तुवा बा शेतात गेलाय शेताला पाणी पाजाया, आणि योच म्याच तुला सांगायला हात आलो होतो. तसं राणी काकूने रागानं उठून शंकरेला मुंगळ्याच्या हातातनं ओढून घेतलं आणि ती त्याला संतापानं म्हणाली, धनगरा, मी फक्त परसू करता याला तुझ्या पायावर घातलं होतं, आणि मी ते का केलं होतं हे तुला चांगलं माहिती आहे. त्यात तुला आजीकडनं कातळाची जमीन मिळाली आहे. तेव्हा आता तू त्या मामा भाच्याच्या नात्यानं इथं पुन्हा पाऊल टाकू नकोस. आता तुझा आणि आमचा काही संबंध नाही हे लक्षात घे, आणि तेच तुझ्या आणि माझ्याही हिताचं आहे. त्यावेळी तसं बोलणाऱ्या राणी काकूकडे आपले काळे भेदक डोळे बारीक करून बघत मुंगळ्या हसत हसत म्हणाला, राणीबाय, मना पण यो मामान भाचराचा नाटक खेळायचाच नाही आहे. तेव्हा म्या आता काय सांगतो ते तू ध्यान देऊशान ऐक. मना तुवा रानफुलाचा मळा, यो वाडा, आणि समदेश शेतमळे पाहिजेल. काय समजला? आता माझ्याकडं बघू नको. मना यो समजा तुवा फुकट न गय. मी त्या समद्याचं नगद रुपये तुला मोजून शान देणार. तसा राणीबाई, तू आणि परसू तुम्ही मागाल त्यो पैका मी द्यायला तयार आहे. तवा ह्यो हितला समजा मना ऐकून शान शंकऱ्याला घेऊन शान हतनं मोप लांब निघायचा. आणि जर तुम्ही असा केला नाही तर मी या रुयाला घेऊन शान तुझ्या आणि परसूच्या नावानं होळीला बोंब मारतात तसा मी या गावासमोर आणि सातमाईंच्या वाड्यासमोर तुझ्या आणि परसूच्या नावानं बोंबलून गावामोरं तुम्हासनी उघडा करेल, ध्यानात ठेव. आणि हे सगळं ऐकून राणी काकूला विलक्षण धक्का बसला होता. क्षणभर तिला कळेना हा धनगर काय बडबडतोय. आणि जेव्हा राणी काकूला मुंगळ्याच्या बोलण्याचा अर्थ कळला तेव्हा ती भयंकर दचकली होती. मुंगळ्या राणीच्या या सगळ्या प्रतिक्रिया आपल्या सापासारख्या काळ्याभोर डोळ्यांनी स्थिरपणे बघत हसत हसत तिच्या समोर उभा होता. नंतर भानावर आलेली राणी ओरडली, अरे धनगरा, तुझं काय डोकं बिकं फिरलंय का? अरे दाजीबा पवारची म्हणजे या अन्नीची इस्टेट तुला विकून आम्ही इथनं निघून जायचं, आणि मी असं करीन असं तुला वाटलं तरी कसं? तसा मुंगळ्या राणी काकूला हसत म्हणाला, राणीबाई, यो तुला करावाच लागन. आता राणीबाई, तूच मना सांग, दाजी पवारचा नातू यो अन्नीचा नाही तर परसूच आहे, आणि तुझा दुसरा लेख पण त्याचाच आहे असं म्या गावाला सांगितलं. तवा गाव तुला आणि परसूला हात ठेवतीन का? तवा तू पैका घेऊन शान गुमान हातनं निघायचा, योच तुला बरा आहे. तेव्हा तू परसू बसून शान नीट विचार करा आणि मना 2 दिवसात काय ते सांगा. पण एवढा ध्यानात ठेवा, हातनं सातमाईचा वाडा आणि गाव जवळच आहे. म्या तुझ्या आणि परसूच्या नावानं एकदा बोंब मारली का समजा गाव हात गोळा होईल, आणि होळी करायला अजून मॉप येळ आहे. तेव्हा मना आत्ता बॉम्बा मारायला लावू नगस. राणी काकूला असं धमकावून मुंगळ्या आपलं ते आकर्षक हसणं हसत हसत निघून गेला. बिचारी राणी एक दगडी पुतळा होऊन मुंगळा गेला त्या दिशेनं बघत राहिली. त्यावेळी तिला आपल्या सासऱ्याची, आज्जे सासूची अतिशय आठवण आली. खरंच त्या दोघांच्या छत्राखाली ती आणि तिचा संसार सुखी आणि सुरक्षित होता. राणी काकू अजूनही सुन्न होऊन मुंगळ्या गेला त्या दिशेनं बघत उभी राहिली होती. श्रोते हो, हे प्रकरण इथेच संपलं. पुढचं प्रकरण आहे मुंगळ्यानं मांडलेला सारीपटाचा डाव. भेटूयात ऐकण्यासाठी उद्या दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.